तर मित्रांनो, महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी बुधवारी राज्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात आला. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र ही रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यामध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे असे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे महिला लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याने महिलांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका अशी सूचना महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी सर्व बँकांना केली होती. तरीही अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून तशा तक्रारीही आल्या असल्याचे महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यावर आता या संदर्भात थेट RBIलाच पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या लाभार्थ्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे देण्याची विनंतीही करण्यात येणार असल्याचे अनुप कुमार यांनी बैठकीत सांगितले. लाडकी बहीण योजनेचे मुख्य उद्दिष्ट 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांना आर्थिक सहाय्य करणे आहे. परंतु इतर योजना जसे की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनीही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे त्यांना पहिले 2 हप्ते देखील मिळाले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना शोधून त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसातच त्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. लाडकी बहीण योजनेची निराधाराकडून होणार वसुली. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्याकडून पैसे वसूल करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांचे पुन्हा अर्जाची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आर्थिक सक्षम असलेल्या काही लोकांनीही अर्ज भरले. ते स्वतःहून पैसे परत करीत आहे. ते स्वीकारण्याबाबत कार्यवाही सुरू झाल्याचे महिला व बाल कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तर हे होते एक लाडकी बहीण योजनेविषयक महत्त्वाचं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.